नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या विरोधात आता राज्यभर आंदोलनं व्हायला सुरुवात झालेली आहेत। अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर पुरोगामी संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं राजकमल चौकामध्ये जे आहे ते आंदोलन केलं जात आहे। लिंग पिसाड भोंदू ज्योतिष्य खरात व सोबत असणाऱ्या राजकीय नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी घोषणा जी आहे ते या ठिकाणी दिली जात आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ते केली जात आहे। जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी देखील झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ते या ठिकाणी केली जात आहे। पुरोगामी संघटना आता अमरावतीमध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत। आपल्या सोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आहेत। काय मागणी असणार आहे, काय सांगणार? आमची ही मागणी राहील, त्याच्यामध्ये जर काही दैवी शक्ती असेल, जे काही ज्योतिषामध्ये काहीतरी तथ्य असेल तर त्यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे 80 लाखाचे आव्हान स्वीकारावे। जर त्याच्यामध्ये शक्ती त्यांनी आव्हान स्वीकारले नाही तर त्यांनी आव्हानातून पळ काढला अशी आमची जाहीर हे राहील। त्याच्यावर काय मागणी असणार आहे ते तुम्ही आंदोलन करताय? हमारी मांग यही है सरकार से कि आज के ज़माने में सारी दूसरी कंट्रीज़ अगर देखा जाए तो कितनी तरक्की कर रही है, वो एजुकेशन में आगे जा रही है, और हम इंडिया वाले जो है ये भोंदूगिरी के अंदर हम लोग सबसे आगे जा रहे हैं। तो इससे बहुत दुख है मुझे कि सबसे ज़्यादा जो इसके अंदर आगे बढ़ने वाली जो लेडीज़ है, ये लेडीज़ ने ये सब चीज़ें नहीं करना चाहिए। पढ़ाई लिखाई करके एजुकेशन के ऊपर ये करना चाहिए। जैसे बहुत 1400 साल पहले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने, पैगंबर ने ये बता के गए, तुकडोजी महाराज ने ये हम लोगों को समझा के गए, गाड़गे बाबा ने ये समझा के गए कि ये सब चीज़ों में मत रहो, ये सब फालतू बात है, इससे आपकी तरक्की होने वाली नहीं, इससे हमारे देश की तरक्की होने वाली नहीं है। लेकिन पता नहीं ये सारे एजुकेटेड लोग ये सब क्यों कर रहे हैं। इसका मतलब कि ये बहुत बड़ा स्कैम है, ये प्री प्लान्ड ये सब कुछ हो रहा है, और इससे जो लेडीज आगे नहीं बढ़ने को होना, इन्होंने मुद्दे जो है, जो हमारे विकास के मुद्दे हैं, वो आगे नहीं आने को होना, और जो सच्चाई हमारी जो है, जो बेरोजगारी के ऊपर हम लोग जो बात कर रहे हैं, जो साफ सफाई के ऊपर बात जो कर रहे हैं, तो ये सारे मुद्दे जो है ये दब जाने को होना, इसलिए ये ऐसे कांड किए जाते हैं, मुझे ऐसा लगता है। इसलिए मैं सारी जनता को रिक्वेस्ट करना चाहूँगी कि आप चाहे कोई भी जात के रहो, वो ये सारी चीज़ों में ना पड़े, पढ़ लिख कर अपने बच्चों को आगे बढ़ाए और खुद भी अपने देश को आगे बढ़ाने की कोशिश करे। धन्यवाद। काय सांगणार तुम्ही महिला म्हणून रस्त्यावर उतरलेले आहेत, काय आव्हान तुम्ही महिलांना करणार? महिलांना फक्त मी एवढंच आव्हान करू शकते, तुमच्या मनातली सर्वप्रथम भीती काढा। भीती जर असेल तर असे भोंदू बाबा जन्माला येणारच आहे। जसं भोंदू बाबा आपल्याला, जसा खरात सारखा बाबा मुलं होत नाही म्हणून तो औषध उपचार करायचा, म्हणजे लैंगिक अत्याचार करायचा। मुलं कशाने होतात, संत सांगून गेले की नवसे करणार पुत्र जर होत नसतील तर नवऱ्याचं काय काम आहे, सांगून गेलेला। ह्या विचारांचं जर आपण टिकलो तर असे भोंदू बाबा जन्माला येणार नाही। माझं एवढंच म्हणणं आहे, महिलांनी शिक्षित होऊ नका तर सुशिक्षित व्हा। तुम्हाला यांच्यामधून बाहेर पडण्यासाठी सर्वप्रथम मनाची तयारी करावी लागेल की भोंदू बाबांच्या मागे लागून काही फायदा नाही आहे। आणि असे जर आपण गाडगे महाराजांच्या भूमीमध्ये राहत आहे आणि अशा जर गाडगे महाराजांचे विचारच आपण जर घेत नसेल तर काय करणार आहे। बऱ्याचशा महिला काय सांगणार तुम्ही? मला एवढंच सांगायचं आहे की ही भूमी जी आहे, महाराष्ट्र भूमी, ही फुले शाहू आणि आंबेडकर साहेबांची आहे, आणि इथे जर काही असं होत असेल तर हा त्यांचा अपमान आहे। आणि जे बीज त्यांनी पेरलं फुले शाहूंनी, तर त्या बीजाचं रोपटं जे व्हायला पाहिजे ते होत नाही आहे। आज जर साऊ जिवंत असती तर तिला काय वाटलं असतं की मी एवढ्या माझ्या लेकी सुशिक्षित केल्या आणि त्या असल्या भोंदू बाबांच्या, मी तर विकृत म्हणेल त्याला, कारण त्यांनी नुसतंच शारीरिक शोषण केलं नाही, मानसिक शोषण केलेलं आहे, आर्थिक शोषण केलेलं आहे। त्याच्यामुळे हा विकृत माणूस आहे, आणि याला सगळ्यात मोठी जी शिक्षा असेल ती व्हायला पाहिजे। मी तर म्हणते की जसं आखाती देशामध्ये सर्वांच्या समोर त्याला फटके मारायला पाहिजे, असं एकांतात त्याला द्यायला नको, कारण लोकांच्या समोर काहीतरी आदर्श जायला पाहिजे की असे जर भोंदू समाजामध्ये निर्माण झाले तर काय होईल। आणि आपली जी ही भूमी आहे, या भूमीमध्ये जर दाभोळकर, कलबुर्गींसारख्यांचा खून होत असेल, त्यांचे जर अजूनही त्यांना न्याय मिळत नसेल तर मग ह्या देशात काय, कोणाला न्याय मागायचा आपण?
तर मला एवढंच म्हणायचं आहे की याला कडक मध्ये कडक शिक्षा व्हायला पाहिजे. नक्कीच कठोरातली कठोर शिक्षा जी आहे ती भोंदू खरातला झाली पाहिजे असं अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल की मग अमरावतीमधल्या पुरोगामी संघटनांनी केलेलं आहे. एकंदरीत जर आपण पाहता जवळपास 80 लाखाचं आव्हान जे आहे ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशोक खरातला दिलेलं आहे. अशोक खरातकडे जर खरंच दैवी शक्ती असेल तर त्याने अंधश्रद्धा निर्मूलन समोर यावं आणि आपली शक्ती दाखवावी. त्याला आम्ही 80 लाख रुपये देऊ असं आव्हान जे आहे ते अशोक खरातला जे आहे ते देण्यात आलेलं आहे. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.